नमस्कार. सकाळचे 9 वाजतायत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बातमी आता विस्ताराने. बीएमसी सुधार समितीचं गणित जुळवण्यासाठी सेना भाजप एकत्र येणार. एकत्र गट नोंदणीमुळे पालिकेमध्ये एकच कार्यालय मिळणार असल्याची माहिती आहे. एकत्र गट नोंदणीमुळे मनसेचा स्थायी समितीतून पत्ता कट होऊ शकतो. सुधार समिती ही स्थायी समितीनंतर दुसऱ्या क्रमांकाची प्रभावी समिती आहे. या समितीमध्ये एकूण 26 सदस्य संख्या. संख्याबळानुसार भाजप शिंदे सेना युतीकडे 13 सदस्य तर ठाकरे सेना काँग्रेस आणि एमआयएम मिळून 13 सदस्य. अशा स्थितीमध्ये अध्यक्षपद चिठ्ठीद्वारे ठरवलं गेलं तर विरोधकांच्या बाजूने निकाल लागल्यास सत्ताधारी युतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ही नामुष्की टाळण्यासाठी भाजप आणि शिंदे सेनेनं एकत्र नोंदणी करण्याचा निर्णय घेतलाय का याचीच चर्चा आता दबक्या आवाजात होती. त्यामुळे भाजप आणि शिवसेना आता एकत्र गटनोंदणी करणार असल्याची माहिती आहे. बीएमसी सुधार समितीचं गणित जुळवण्यासाठी भाजप आणि सेना एकत्र येऊ शकतात. जर वेगळे गट स्थापन केल्यास काय होऊ शकतं आपण पाहूयात. तर भाजपचं संख्याबळ 10 आणि शिवसेना 3. यामध्ये ठाकरेंच्या सेनेकडे 8, काँग्रेस 3 जागा, एमआयएम 1, मनसे 1 अशा जागा. आपण पाहतोय की सुधार समितीतलं संख्याबळ भाजपकडे 10, शिवसेना 3. वेगळे गट स्थापन केल्यामुळे सुधार समितीत नेमकं कशा पद्धतीचं संख्याबळ आहे ते आपण पाहतो. यामध्ये ठाकरे सेनेकडे 8, काँग्रेसकडे 3 जागा, एमआयएम 1 आणि मनसे 1 असं संख्याबळ आहे. आणि जर एकत्र गट स्थापन केल्यास सुधार समितीतलं संख्याबळ सेना भाजपकडे 14, ठाकरे सेनेकडे 7, काँग्रेस 3, एमआयएम 1 आणि मनसे 1 अशा पद्धतीनं संख्याबळ असेल. दरम्यान स्वीकृत नगरसेवक कुणाच्या वाट्याला किती तेही आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सेना भाजपकडे 5, ठाकरे सेनेकडे 3 अशा पद्धतीने स्वीकृत नगरसेवक वाट्याला येतील. यामध्ये काँग्रेस आणि एमआयएम कडे प्रत्येकी 1 नगरसेवक.